चलो स्टूडेंट, आज हम स्टैंडर्ड 7th का मराठी सब्जेक्ट का लेसन नंबर 7 देखते हैं, जिसका नाम है आजारी पढ़ण्याचा प्रयोग। इसका हम लोग एक्सरसाइज देखते हैं, क्वेश्चन आंसर। फर्स्ट क्वेश्चन है, चौकटी पूर्ण करा। देखो, मुलांच्या मते मोठी दुखणी क्या है? टाइफॉइड, क्षय, निमोनिया। और छोटी दुखणी मतलब छोटा दुख कौन सा है? थंडी, ताप, खोकला, पडसे। नेक्स्ट क्वेश्चन है, मुलांच्या घरातील आजारी व्यक्तीची औषधे। तो जो बच्चा है उसके घर में जो व्यक्ति बीमार है उसके क्या क्या दवाएं हैं? देखो, संतरी, मौसम्बी, सफरचंद, खड़ी साखर, बेदाणा, पेड़े, सीरा। नेक्स्ट क्वेश्चन है, आजार लिहा। आईला, बाबाना, दादाला, ताईला। कौन सी बीमारी है वो लिखना है। तो हम लोग आंसर देखते हैं। आईला खोखला, बाबाना पडसे, दादाला अंगदुखी, ताईला हाथ पाय दुखणे। नेक्स्ट क्वेश्चन दिया है, देखो, पुढील तक्ता पूर्ण करा। आपण आजारी असताना काय करू शकत नाही? तो उसका आंसर देखो, कुठल्याही गोष्टीत मन रमत नाही, अभ्यास करू शकत नाही, फिरायला जाऊ शकत नाही, खेळू शकत नाही। और दूसरा है, देखो, आपण आजारी नसताना काय करू शकतो? तो उसका आंसर है, प्रत्येक गोष्ट उत्साहाने करू शकतो। भरपूर अभ्यास, खेळायला जाणे, फिरायला जाणे, मित्र मैत्रिणी सोबत गप्पा इत्यादी करू शकतो। नेक्स्ट क्वेश्चन दिया है, कारण लिहा। दवाखान्यात खूप माणसे असली की लेखकाला बरे वाटे, कारण उसका आंसर क्या है? देखो, दवाखान्यात खूप माणसे असली की लेखकाला बरे वाटे, कारण बराच वेळ दवाखान्यात बसता येते आणि माणसाच्या चेहऱ्याकडे बघता येते। ये उसका आंसर है स्टूडेंट। नेक्स्ट क्वेश्चन दिया है, देखो, कुठे ते लिहा। लेखकाने स्वतःची बाटली ठेवली, तो कहाँ ठेवली? चड्डीच्या खिश्यात। नेक्स्ट क्वेश्चन है, काही लोग फुसारकीने पाहत होते, तो उसका आंसर है दंडावरला पिवळा डाग। नेक्स्ट क्वेश्चन दिया है, देखो, दवाखान्यातील लोकांची आस्था। तो इसका आंसर देखो, काही लोक कहत होते, काही लोक इंजेक्शन घेऊन बसले होते, काही दंडावरल्या पिवळ्या डागाकडे फुसारकीने बघत होते। नेक्स्ट क्वेश्चन दिया है, देखो, केव्हा ते लिहा। पाठातील मुलाला घरच्याच्या दुःखात सहभागी व्हावे असे वाटू लागले। आन्सर आहे, घरातली मंडळी आजारी पडत आणि औषध म्हणून चांगले चांगले पदार्थ खात असत, तेव्हा पाठातील मुलाला घरच्या दुःखात सहभागी व्हावे असे वाटू लागले। नेक्स्ट क्वेश्चन दिया आहे, मुलाने डॉक्टराकडून औषध आणायचेच असे ठरवले। आन्सर आहे, मुलाच्या वाटणीला कोणतेच आजारपण येत नव्हते आणि आजारपणातली मजा लुटता येत नव्हती, तेव्हा त्याने डॉक्टराकडून औषध आणायचेच असे ठरवले। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुलाला धन्य धन्य झाल्यासारखे वाटले। आन्सर आहे, डॉक्टरांनी जेव्हा खोलीत नेऊन मुलाला तपासले आणि गाड्यातली नळी छातीवर लावून जीभ बघितली, तेव्हा मुलाला धन्य धन्य झाल्यासारखे वाटले। नेक्स्ट क्वेश्चन दिया है, डॉक्टराचे बोलणे ऐकून मुलाची निराशा झाली। आन्सर आहे, तुझी तब्येत ठणठणीत आहे, औषध काही नाही, पड जा घरी, असे जेव्हा डॉक्टर म्हणाले, तेव्हा डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून मुलाची निराशा झाली। नेक्स्ट क्वेश्चन देखो, भाषा अभ्यास वोकॅब्युलरी का। पुढील शब्दांना मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा। डॉक्टर का समानार्थी, पर्यायी मतलब समानार्थी, वैद्य, शल्य विशारद। नेक्स्ट है ऑपरेशन, शस्त्रक्रिया, मेडिसिन औषध दवा, पेशंट रुग्ण, आजारी माणूस।
नेक्स्ट क्वेश्चन है गुलगुलीत बिछाना याप्रमाणे पुढे दिलेल्या चौकोनातील शब्दांच्या जोड्या जुड़वा। तो इसका मैच द फॉलोइंग है स्टूडेंट। तो यहाँ पर देखो टवटवीत फूल, बटबटीत डोळे, चमचमीत भाजी जेवण, मिळमिळीत जेवण भाजी, ठणठणीत आरोग्य, गुडगुडीत दगड। नेक्स्ट क्वेश्चन दिया है समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा। मीनिंग है पड़से सर्दी, दवाखाना इस्पितळ, डोके मस्तक, फुसारकी बड़ाई। नेक्स्ट है पुढे दिलेल्या चौकोनातील चित्रासंबंधी काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा उपयोग करून वाक्य तैयार करा। मेक द सेंटेंस। यहाँ पर जो शब्द दिया है उसका यूज़ करके हमें सेंटेंस बनाना है। तो यहाँ पर देखो औषध, मी औषध आणले, औषधांना खर्च येतो, औषधापासून, तुला औषधापासून किती गुण आला। नेक्स्ट है औषधांचा गैरवापर करू नये। नेक्स्ट क्वेश्चन दिया है देखो औषधातून, या सर्व औषधातून हे एकच औषध द्या। औषधांनी महेशच्या तब्येतीला आराम पडला। नेक्स्ट है औषधांच्या बाटल्या नीट ठेवा। नेक्स्ट है योग्य औषधावर योग्य सूचना लावा। नेक्स्ट क्वेश्चन दिया है कंसात दिलेल्या वाक्यप्रचाराचा उपयोग करून पुढील वाक्य पूर्ण करा। कंप्लीट द सेंटेंस। आंसर ब्रैकेट में दिया है, उसे यूज़ करके हमें सेंटेंस कंप्लीट करना है। सुलेमान चाचा रोज सकाळी फिरायला जातात, त्यामुळे त्यांची तब्येत ठणठणीत असते। ध्वनिक्षेपकाच्या आवाजामुळे घरात आजोबांना काही सुचनेसे होते। जॉन आज शाळेत नवीन कंपास घेऊन आला होता। वर्गातील सर्व मुलांना दाखवत तो खूप फुसारकी मारत होता। नेक्स्ट है तो रस्ता खाजगी असल्यामुळे आपले वाहन तेथून नेण्याला सख्त मनाई आहे। इसके साथ में देखो यहाँ पर ग्रामर दिया है। ग्रामर पार्ट शब्द योगी अव्यय प्रेपोजिशन जिसे बोलते हैं हम लोग। जैसे यहाँ पर देखो ब्रैकेट में दिया है, उसके ऊपर से क्वेश्चन है पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा। आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे। समोर मुलांनी फुगेवाल्याभोवती गर्दी केली। भोवती आमचा कुत्रा मला नेहमी मित्राप्रमाणे भासतो। प्रमाणे देशाला देण्यासाठी तुमच्याकडे 10 मिनिटे वेळ आहे का? साठी कडे। ये शब्दयोगी अव्यय है। इसके साथ में ये लेसन भी तुम्हारा स्टूडेंट कंप्लीट हुआ है। यहाँ पर कुछ देखो पजल दिया है, ये भी हम लोग देख लेते हैं। ओळखा पाहू, हात आहेत पण हालवत नाही। क्या है आंसर? खुर्ची। पाय आहेत पण चालत नाही। टेबल। दात आहेत पण चावत नाही। फणी। नाक आहे पण श्वास घेत नाही। सुई। केस आहेत पण कधी विचारत नाही। ब्रश। इसके साथ में ये लेसन तुम्हारा कंप्लीट हो गया स्टूडेंट। अभी नोटबुक में राइट कर लो और वीडियो अच्छा लगा तो लाइक शेयर सब्सक्राइब करो और अपने फ्रेंड सर्कल को भी बताओ ताकि उन्हें भी हेल्प हो सके।